सगळं आहे आणि त्यामध्ये रामकृष्ण हरी माई सत्तांग दंडवत. जसं काल सांगितलं होतं की त्या घराला खिडक्या, दार, छप्पर, त्याच्यावर गवत, त्या दृष्टांतामध्ये त्या घराचं रूप करून घ्या. ह्या घराचं वर्णन एक दृष्टांत दिलता आपल्याला. तो कशासाठी तर ऐका की दार, खिडक्या, केस, गवत उगवलं म्हणजे केस, हे छप्पर म्हणजे बरगड्या इकडच्या इकडच्या, असं सगळ्या प्रकारचं रूप केलं त्यांना. आणि मग ते घर आणि तो पाहणार, ते देह आणि त्याला तू पाहणार. जर घर पाहणारा घराहून भिन्न आहे, तसं देहाला पाहणारा तो देहाहून भिन्न आत्मा आहेस. देह जड आहे, तू तो तुझ्याहून भिन्न आहे, तर तू त्या देहाशी अभिन्न करातोस. हा शिष्याला गुरुचा उपदेश आहे, सदुपदेश म्हणतात. यामध्ये बुद्धी जागी होती आणि परमात्मा स्पष्ट होतो. जो झाकलेला आणि आवरत असतो, अनावृत आणि आवरत, अनावृत्त होणं आणि आवृत्त होणं, निरावरण आणि आवरण, ते आवरण जातं अज्ञानाचं आणि तो निरावरण म्हणजे प्रगट होतो ना, आपल्या बुद्धीशी संबंधित होतो. आणि तो संबंध झाल्यावर हा संबंध जातो. हा वेदांताचा भावार्थ आहे. हे गुह्य आहे. व्यवहार गुह्य नसतो. व्यवहार हे अंतःकरणाचे धर्म असतात. व्यवहार कुठले असतात? दुर्वास ऋषी, ऋषीच आहेत ना. मार्कंडेय ऋषी मांडाकळी, आमच्या परभणीपाशी गाव आहे मांडाकळी, तिथं तिथले होते आणि तिथेच येऊन त्याला समाधी घेतलेली आहे. आपल्याला माहित नाही आपले ऋषी किती आहेत काय वगैरे माहित नाही, पण काय काय कालात ते तिथं जन्मलेत. मग ते मांडाकळी नाव पडले त्यांच्यावर, मार्कंडेय ऋषी, जे की त्यांचं जसं नर्मदा ही प्रलयात जात नाही, एकच अशी गंगा आहे ती प्रलयात नाश पावते, ती नर्मदा आहे. म्हणून तिचं स्थान खूप उच्च आहे. तुम्ही तिच्या काठावरून जाताना तुम्हाला समजेल ती युपी, एमपी, मध्य, गुजरात, बिहार सगळं ओलांडून ती अशी पूर्वी एक दक्षिण टोक एक उत्तर टोक आहे. आणि दक्षिण उत्तर टोकाच्या वळताना तिचं उगमस्थान आहे. शंकर त्या पर्वतावर बसले होते, सप्तगिरी पर्वतावर, त्या 7 पर्वताच्या रांगा आहेत. त्या एका पर्वतावर तपाला बसले, त्यांच्या अंगातून घामाचे थेंब पडले आणि त्या थेंबातून तिची उत्पत्ती आहे, ती नर्मदा. आणि तो उगम तिथे उत्तर टोक संपताना दक्षिण सुरुवात होताना जो मध्य टोक आहे तिथं तिचा उगम आहे, ते स्थान आहे. तिथं आपल्याला थांबून आपण दर ठिकाणी पूजा करतो तिच्या काठावर. तिथं उगमस्थानातलं तीर्थ आपल्याला देतात. त्या उगमस्थानावर थांबून हात लावून संकल्प सोडतात. म्हणजे काही काही विधीनं पूर्व तो सुरुवातीचा ते नर्मदेचा टप्पा म्हणजे उगमस्थान आहे. तसं ती वळताना उत्तर सोडते दक्षिणाकडे येते. तसं मला हे का सांगायचं, तर बुद्धी देहातून वळताना भगवंताकडे येते, न्याला सोडते. उत्तर सोडते दक्षिणेकडे येते, तसं देह सोडते भगवंताकडे येते. मला हे सांगायसाठी एवढं बोल. आणि त्याची तुम्हाला माहिती असायला पाहिजे ना की असं मार्कंडेय असं जन्म नाही, ते स्वयंभू प्रगटलेले आहेत. पण त्यानं मांडाकळी तिथं समाधी बांधून त्यानं मंत्राने ते तीर्थ, तू कसं म्हणले, त्यांच्या म्हणजे शाप जर दिलं तर ते भस्म होतात, त्यांच्या तप सापडत नाही. ते तर ऋषीत ना ते, आणि आपण ग्रहस्थे, ते ऋषींना आपण ग्रहस्थी. डिफरन्स बघा, ते ऋषी, आपण ग्रहस्थी. म्हणजे आपल्यामध्ये जो व्यवहार असतो त्यांना नसतो. आपल्यामध्ये जे संबंध जगताचा, इच्छेचा, तो त्यांना नसतो. तात्पुरतं त्याचं क्षणभर कार्य असतं.
नंतर नसतं. ज्ञानी महात्म्याचं पण तसंच. क्षणभर व्यवहाराचा ठिकाणचा तो गुणाचा तमोगुणाचा जे व्यवहार होतो तो क्षणभर आणि जातो, पण येताना आणि जाताना तो त्यात व्यवहारच नसतो, तोच महात्मा असतो. व्यवहार तर चुकणारच नाही. जसं तमोगुण नसावा म्हणतो आपण, मग तमोगुणानं आळस येते, निद्रा येते. मग जर तमोगुण नसेल तर तो माणूस झोपणार नाही, तर मरण ना तो. निद्रा कशामुळे? तमामुळे. आळस कोणामुळे? तर आधी आळस येतात मग झोप येते. हे दोन गुण तमोगुणामुळे आहेत ना. आणि तीन गुणाची साम्य अवस्थामध्ये प्रधान. मग त्या गुण व्यवहाराला आहेत आणि तो गुण व्यवहार हा गुणाचा व्यवहार आहे, हे जाणीव महात्म्याचे आहे. म्हणून सत्व व्यवहार, रज व्यवहार आणि तम व्यवहार हा संबंध रहित व्यवहार हा ज्ञानी असतो. मग तो ऋषी असो का ज्ञानी असो का भक्त असो का मुक्त असो का महंत असो का संत असो, पण तुम्हाला अक्कल शून्य असते म्हणून तुम्ही आरोप करतात. म्हणजे ज्ञानच नाही ना आपल्याला, म्हणून आपला संशय येतो आणि आपला आशय जातो, माती होती आपली. संशय येतो, आशय जातो, माती होती, प्रतीती देहाची होती, आत्मानुभूती संपत्ती आणि देह पडतो. आपल्या हातात काहीच येत नाही, कारण आपण नाना फाटे पडतो ना. म्हणजे माहित नाही म्हणून फाटे येतात. तुमची चूक नाही, आम्ही चूक म्हणतच नाही. पण काय म्हणून चूक धरायचं? फक्त असं नाही असं आहे, हे करू नये हे करा. तर काम कमी करूच नये, जास्तच प्रलय काल संकट करायचं आणि कर्माला निष्कर्मच बनवायचं आणि संबंध रहित वृत्तीला सोडून द्यायचं आणि व्यवहारातून बाजूला व्हायचं आणि परमात्म्याचं सुख घ्यायचं, आत्मसुखात रंगायचं आणि देहसुख बंद करायचं, आवरण रहित व्हायचं आणि निरभ्र व्हायचं, शुद्ध आणि निराकार बनायचं, सक्रिय नाही बनायचं, निष्क्रिय व्हायचं. सक्रिय म्हणजे वृत्तीचा संबंध नाही, गुणाचा प्रवाह आहे आणि जडाचा मोह आहे, त्याला म्हणतात सक्रिय. तो होता हा, हेच कळलं पाहिजे ना. एक तर आपल्याला बुद्धी कमी असते, एक तर आपला अधिकार शून्य असतो, एक तर आपली साधना तुम्हाला संपन्न नसती आणि एक तर आपले तीव्र दशा संसाराची असते. आपल्यावर मायेचा पगड असतो. मग कोणी पण असते बरं, मी वैयक्तिक बोलत नाहीये, कॉमन आहे की आपल्यावर मायेचा पगड आहे, आपल्याला संसार जास्त अभ्यास आहे, आपण संबंध देहाचा वाढवलेला आहे, आपल्यामध्ये अहंकार स्थगित आहे आणि आपल्याला ज्ञान थांबलेलं नाहीये, म्हणून हे आपल्यापेक्षा हवी झाले. आपल्यावर हवी म्हणजे आपल्यावर आक्रमण करणं. आक्रमण जसं आपल्या निजामाचं किती किती देश आपल्यावर आक्रमण केले, भरपूर केलेत. मग तसं ती आपल्यावर आक्रमण करते, म्हणून आपण ज्ञानाची स्थिती भोगत नाही आणि अज्ञान संपत नाही, वृत्ती रामापाशी जात नाही आणि देहभाव टाकता येत नाही, आत्मरंगात रंगता येत नाही आणि मी कोण हे कळत नाही आणि मी कोण कळाल्यावर वृत्ती डगमगत नाही. व्यवहारात व्यवहार होतो पण ते शिवत नाही व्यवहाराला. हे ज्ञान, हे लक्षण तुम्हाला सांगायला बसत तर पूर्णच नाही, अनंत लक्षण आहेत त्यांची. आणि हे वाचून पुस्तकात बघून नाही सांगता येत. पुस्तकात आहेत का त्याचे अनुभव? नाही. ज्ञान घेता घेताच आपल्याला ती अनुभूती येते आणि देहस्थिती जाती, ही ज्ञानाची रीती. हे असं होतं. जसं दोन पान लावले, मुग पेरले तर दोन पान आहे आणि नंतर वेलेन मग शेंगा येतात. तशा अवस्था भिन्न भिन्न येतात, त्या अंतःकरणाच्या अवस्था असतात. त्याचं का तिकडे असत काय का आपला जो विषय होता त्याच कालचा विषय की घर, आणि हे घर सुंदर विषय होता. खरंच छान, फार असं इतकं मनस्तब्ध झालं आणि बुद्धीला काहीतरी नवीन मार्गदर्शन मिळालं, काहीतरी तिला एक नवीन ट्रॅक मिळाला. ट्रॅक की त्या ट्रॅकवरती कधीच नव्हती. आपण एक 4 चौकात आलो ना, एक चौक असतो आणि त्याला 4 रस्ते असतात म्हणजे चौक.
तसं वृत्तीला 4 रस्ते. एक म्हणजे अहंकाराची वृत्ती, म्हणजे एक मन, एक वृत्तीच्या रस्त्यावर, मनाच्या रस्त्यावर, एक बुद्धीच्या, एक अहंकार आणि एक चित्त चिंतन करतं. असं 4 वृत्तीच्या चौकात ती बसलेली आहे. इकडे अहंकार कडे जायचं, का इकडं मन संकल्पाकडे जायचं, का इकडं चिंतनाकडे जायचं चित्त, आणि इकडं मन बुद्धी चित्त अहंकार रुद्र शिव, त्याचं रुद्र नाव आहे. पण तो अहंकार म्हणजे आपल्याकडे आल्यावर तो थोडासा देहाबद्दल होतो. तसं मग ती मध्ये आहे बुद्धी, आणि 4 तिला पाटे आहेत. मग तिला 4 सोडणं सोपं नाही ना. काही ना काही तर कोणीकडे त्या रस्त्याला जातेच ना. पण जेव्हा त्यानं 4 रस्ते चित केले तर ती आत जाते पाठीमाग तिचा पती आहे, बुद्धीचा पती परमात्मा आहे. तर तो तिचा आहे आणि बुद्धी त्याची आहे. जर पुरुष असेल तर त्याची आहे, स्त्री असेल तर त्याचा आहे. दोघं एकमेकाचा संबंधच आहे ना. मग तिला समजतं की संकल्प करणार मी नाही मन, निश्चय करणारी बुद्धी मी नाही, अहंकार धारण करणार वृत्ती मी नाही. कारण जिथे जिथे अहंकार तयार होतो तो अहंकार त्या रुद्राचा ते असतो, आमचा नाही. आणि जिथे चित्त चिंतन करतं किंवा चिंता करतं, 2 आहे चित्ताचे धर्म. एक चिंतन, एक चिंता. मग ते कुणाचे काम आहे? चित्ताचे. मग तुम्ही चिंता केल्यापेक्षा चिंतन करा असं वेळ सांगतो गुरु पण बोलतात. मग तुम्ही चिंता करायची का चिंतन करायचं हे तुम्ही ठरवायचं. मग चिंता करणारा उग्र होतो, व्याघ्र होतो. एक उग्र, एक व्याघ्र म्हणजे वाघ. आणि चिंतन करणारा राम. मग ठरवायचं तुम्ही काय करायचं. दिशा सांगितलं बरं वृत्तीच्या, ती मध्ये आणि 4 चौक आहेत तिला. मग तिला कोणत्या ना कोणत्या पटरी जाते ती. मग मनाच्या तरी पटरी जाते रस्त्यावर, अहंकाराच्या तरी, चिंतनाच्या तरी रुद्र, काहीतरी कोणता ना कोणता बुद्धी निश्चय. मग तिनं निश्चय केला. बुद्धी का निश्चय करते? मी देह आहे, मी जड आहे, जगत खरं आहे, हा विषय भोगलाच पाहिजे, असं बडबड बोललंच पाहिजे, असा अहंकार वाढवलाच पाहिजे, आणि माझा देह असं मानलंच पाहिजे. काय काय करायचं काहीच नाही. मग तिचा निश्चय खरा नाही, तिने निश्चय केला. हा निश्चय अज्ञानामुळे झाला. देहाचा संबंध तिला सतत आहे म्हणून ते केला. देहाच्या संबंधामध्ये बुद्धीमध्ये अविद्येचं वर्चस्व आहे. म्हणून अविद्येच्या वर्चस्वानं बुद्धी देहाकडे, जगताकडे, मोहाकडे, विषयाकडे, दुःखाकडे आणि सुखाकडे, कर्माकडे आणि कर्तेपणाकडे, जन्म आणि मृत्यूकडे, कर्मागात. पण जेव्हा त्या वृत्तीतला अज्ञान टाकायचं असेल आणि तिचा निश्चय बदलायचा असेल तर तिला अंतरंग जावं लागतं, वेदाला पाहावं लागतं, बोधाला जपावं लागतं, सद्गुरूला मानावं लागतं आणि त्यांच्या ठिकाणी नतमस्तक शरण जावं लागतं. तेव्हा अज्ञानाचं मरण होतं. हे तुम्हाला एका शब्दासाठी सांगावं लागते, कारण पटरीच माहित नाही ना कुठं आहे बुद्धी, काय करते. शून्य आहेत ना आपण. एवढं ऐकून जर काहीच कळलं तर मग काय. आणि हे तुम्हाला माहितच नाही ना, ते पण एक सत्य आहे. हे माहित नाही ना 4 चौकात ती बसलेली म्हणून. कुठं माहितीये? एक अहंकाराचा, एक निश्चयाचा, एक संकल्पाचा रस्ता तिच्या समोर. 4 रस्ते येतं तर ती 4 रस्त्यावर जातीच फिरून. पण ती 4 रस्त्यावर जायचं नसेल तर अंतर्मुख होती, आत जाती. मग आत गेल्यावर रस्ते आहेत का? नाही. सांगा. मग हे तर सांगतो ना समजावून तुम्हाला. पण याच्यामध्ये आमचा मतलब काय सांगा. वैयक्तिक माझ्याबद्दल बोलते मी. याच्यामध्ये माझा स्वार्थ काय? काहीच नाही माऊली. आहे स्वार्थ काही? तुका म्हणे देवा चिंतन आहे तुझी खरी सेवा. तुझी सेवा असेल तर चिंतन आहे. फक्त खरं चिंतन तुझी सेवा असेल तर चिंतन. देवाला बोलायच ना भगवंताला. देवा तुका म्हणे देवा चिंतन ही तुझी खरी सेवा.
तुझी सेवा जर खरी असेल, फक्त चिंतन आहे, हे महत्वाचं आहे. अलीकडे सेवा एक 2 टप्प्याची आहे. एक सेवा बहिरंग आणि एक अंतरंग. अगोदर तुझं पूजन, अर्चन, चिंतन हे नवीन वृत्तामध्ये 4 भक्त्या. पूजन, अर्चन, नमस्कारम, पादस्पर्शम हे जे अलीकडचे आहेत. आणि नंतर तुझी ही भक्ती केल्यावर तुझी पराभक्तीची मग श्रेष्ठ भक्ती आहे, जी तू प्रगट करतोस, होतोस. तर ते चिंतनानं तू मिळतोस, चिंतनानं कळतोस, चिंतनानं तुझा सहवास होतो मुक्तीनं, तुझी प्राप्ती भक्तीनं, अभेद भक्तीनं. हे त्यांचंच वर्णन आहे ना. आपलं काय तुकोबा सांगितलं होतं ना. आपण माऊलीने सांगितलं सांगतो. आता हे पंचक्रमात बोलणं सांगतो. समानावर फक्त लावून द्यायचा प्रयत्न करतो, तर आम्हाला नाही जमत. सद्गुरु सारखा असते पाठीला का. रोजचा विषय तुम्ही काढून बघा. कधीतरी सेम असतो का, कधी ते डबल असतं का, नाही. म्हणून हे चिंतन फार सुंदर असतं आणि आपल्याला मुक्तीसाठी असतं, हे खऱ्या भक्तीसाठी असतं. म्हणजे चिंतन म्हणजे खरी भक्ती ठरली ना. एक भाव भक्ती, एक जगताच्या अभावानंतर भक्ती. भक्ती कोणतीच गौण नाही, पण एक एक पायऱ्या सोडून केलेली भक्ती श्रेष्ठ भक्ती. त्या ठिकाणी त्याची प्राप्ती आहे, म्हणून ती खरी भक्ती. आम्ही तुम्हाला उत्तर पद्धतीने प्रश्न करतो, कधी प्रश्नाचं उत्तर राहिलं असं कधीच होत नाही. ती का भक्ती, तर त्याची प्राप्ती आहे, त्याची अनुभूती आहे, आणि ती परमस्थिती आहे, त्याचं ऐक्य आहे. ते शब्द कसे एक एक अलौकिक शब्द येतात. किती भक्ती श्रेष्ठ का, कारण त्याचा संबंध आहे तिथं, अंतर नाहीये. आणि दुसरा विचार, त्रिपुटी नाहीये. आता त्रिपुटीच कळत नाही तर त्याचा व्यवहार कसा, त्याचा विकार कसा, त्याचा बात कसा, कुठे काय करणार. कळतं काय आपल्याला, काहीच नाही. खरं वेदाच्या चिंतनाशिवाय प्रगती नाहीच, बोधाविना मुक्ती नाहीच, त्याचा संगावना सुख नाहीच. कारण जिथं बाकीच्या गोष्टी आहेत, बोलतात भगवंताबद्दल मान्य, पण प्रगट करण्याची त्या बोलण्यात शक्ती नंतर काय नाही. शेंग आणून दिलं म्हणजे शेंगदाणा दिसला का, झाकलेला ना तो, फोडता कुणाला शेंग ना. निरावरण नाही करता आलं मनाला. ज्या आवरणाला समाप्त करणारा बोध असतो, तो आवरण नष्ट करणार, त्यामध्ये सामर्थ्य असतं त्या वृत्तीत, त्याला म्हणतात वृत्तिगत ज्ञान. ते वैदिक ज्ञान असतं, व्यवहारिक नाही, किंवा लौकिक नाही, किंवा बहिरंग ज्ञान नाही. ज्या ठिकाणी भगवंताला प्रगट करण्याची ताकद वैदिक शब्दात आहे, दुसऱ्या कोणत्या शब्दात नाही. ती अंतरंगता असते. ते शब्द बोधाला घेऊन आत जातात, ते शब्द बोधित असतात, वेद बोधित. हे शब्द आला आता लक्षात. ते शब्द वेद बोधित असतात आणि ते वृत्तीमध्ये स्थगित असतात, आणि त्या बोधाला घेऊन ते आत जात असते, आणि ती वैदिक शब्दी त्या ज्ञानाला भस्म करत असते आणि भगवंताला स्पर्श करत असते. ती बुद्धी आत्मबुद्धी असते, देहबुद्धी नसते. सांगा आता भागाचे वाक्य, सांग समोरच तू आता बोल ना. की अंतर्मुख वृत्ती होण्याचं काय कारण, बहिर्मुखातून कसं यायचं, आणि त्या परमात्म्याला बुद्धी. आता शेवटचं वाक्य अमृतासारखं होतं, अमृततुल्य सुवर्ण अक्षराचं शेवटचं वाक्य. तेव्हा ती बुद्धीचा आणि ईश्वराचा संबंध क्षणात तिचा स्पर्श होतो, त्याचा तिला तो संबंध म्हणजेच महावाक्याचं ज्ञान आहे. काल त्याला बोलले तुला सांगते, हो सांग. एक त्या हरिपाठात एक शब्द सुंदर होता, त्याला ऐकायचं होता. त्याला फोन आला, बदल होतं माझ्या पुस्तक. फोन आला सुधरत नाही, तुला माहित. मग ही जे शेवटचे जे वाक्य आहे, तिथपर्यंत ती कशी पोहोचती परमात्म्यापाशी पोहोचतीचा आजचा वेदार्थ होता. देहापाशी कशी थांबती, परमात्म्यापाशी कशी पोहोचती, आणि दोघांची ऐक्यता कशी होती, आणि ही वेदार्थाची आत्मस्थिती. हे शब्द होते आत्ताचे. देहस्थिती नाही. अनुभव आत्मा दाखवता येत नसतो, व्यवहार दिसतो पण अनुभव दिसत नसतो. तो भोगाचा विषय असतो, भोग असतो त्याचा, आणि हा व्यवहार असतो. व्यवहार आणि अनुभव एक कधीच करू नका.
व्यवहार हा बाधित असतो, अनुभव सतत असतो, सत्य सतत हा सत्य असतो, व्यवहार हा बाधित आणि खोटा, तो दिसून कधीच नसतो, खरा नसतोच, आणि तो सत्य असतो. काय कितीतरी सांगायचं, पेरलं पाहिजे ना, पेरलं पाहिजे, पेरलं पाहिजे, समजलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे. सोपं का करायचं? सोपा नसतो नाही. अध्ययनाच्या द्वारे बुद्धी समग्र होती, अध्ययनातून अज्ञानाची निवृत्ती होती, आणि अध्ययनातून स्वरूपस्थिती प्रगट होती. तेव्हा देहस्थिती बंद होऊन परमात्म्याची प्राप्ती होती आणि जगताची निवृत्ती होती. ही ज्ञानाची परमस्थिती. सोपं नसतं. नावं ठेवणं, चुका काढणं, दोष पाहणं, हे तुमचा स्वभाव आणलेला आहे. त्याच्यामध्ये काय परिणाम होत नसतो. दगडावर गार पडली काय, पाऊस पडला काय, दगड जीवचा त्यों तसा, मुक्त जीवचा त्यों जशाला तसा असतो. त्याचा परिणाम नसतो. परिणाम तुमच्यावर झाला म्हणून तुम्ही बोलत असतात, पण परिणामवाद आहे. तुम्हाला ते काही माहितच नाही ना. परिणामात काय, विवर्तवाद काय, सृष्टी काय, दृष्टसृष्टीवाद काय, अवैचारिकवाद काय, बिंबवाद काय, प्रतिबिंबवाद काय, कुठं काय, कोणचा वाद येतो? कुठलं ज्ञान आहे ग आपल्याला? कुठं आपण अध्यात्मात शिरलं? कसं बोलू शकतो आपण कुणाला पण? तुम्ही तिथपर्यंत पोहोचा आणि बोला. पोचल्यानंतरची स्थिती वेगळी असते, तिथे अनुभूती असते, आणि न पोचता जगताची रीती असते. मग अनुभवाची स्थिती म्हणजे अवाच्य भक्ती, अभेद स्थिती. तिथे वाच्यता नाही, शब्द नाही, फक्त अनुभव. आणि शब्द तिथं भाव, एक अनुभव, एक भाव. मग शब्दानुभव, हरिओम भाऊ, हेच खरं आहे ना. काय बोलली भाऊ? फार फार गुह्य, फार गोड बोलतात, फार एकदम. हे शब्द कधी ऐकलेलेच नाही, शब्दांच्या पलीकडचं आहे. वेगळे माऊली आज शब्द वेगळे आहेत आज. ज्ञान आज वेगळंच निघालं, जरा वेगळंच निघालं आज. खूप छान माऊली, सांगू शेवटचे शब्द. ज्या आवरणाला समाप्त करणारी ज्ञान असते ते वृत्तिगत ज्ञान असते. भगवंत प्रगट करण्याची ताकद वैदिक शब्दात असतात. ते वेद बोधित असतात. ते वृत्तीत स्थगित होतात. तेव्हा त्या बुद्धीचे ईश्वराशी संबंध म्हणजे महावाक्याचे ज्ञान. ती बुद्धी आत्मबुद्धी होती. ही वेदार्थाची आत्मस्थिती. अनुभव दिसत नाही, तो भोगायचा असतो, तो सतत असतो. व्यवहार बाधित आणि खोटा असतो. अध्ययनाच्या द्वारे भगवंताची प्रतीती, अध्ययनातून अविद्या नष्ट होती, अध्ययनातून स्वरूपस्थिती प्रगट होती. ही ज्ञानाची परमस्थिती. अनुभवाची स्थिती अवाच्य अनुभूती. साष्टांग दंडवत. एवढं लिहिलं. बरं आलं तुम्ही, एवढं तुम्हाला सूक्ष्म बंधरता आलं. माहित आहे, प्रगती तुम्हाला एक शब्द बोलता येत नव्हता बेटा. तुम्ही घाबरायच्या, हो, खूप रडायच्या. मला किती वेळेस रडले तुम्ही. हो माऊली. मग त्याचा आला बघा, जशी निष्ठा असन, जसा भाव असन, तसा देव देतो की नाही? देतो माऊली, खरंच देतो. कितीतरी वेळेस रडल्यात त्या. डस डस डस. मग येत ग आता आले ते तेव्हाच बोलता येत ना. समजत नाही म्हणजे बोलता येत नाही, हे उघड आहे. हे काय झाकलेलं का सांगा? जेव्हा तुम्हाला बोलला येत नाही, ते कळतच नाही ना, म्हणून मांडता येत नाही. पण कळत नाही हे समजत नाही तुम्हाला, सांगावं लागतं. तुम्ही जरी नाही बोलता कळत ना त्याच्यामध्ये. एवढं काही अवघड नसतं, ते सगळं काय कळतं. आपला जो विषय आहे, मग तुम्हाला अंतरात्म्याचं होतं, 4 रस्त्याचं सांगायचं होतं की जसं एका चौकात 4 रस्ते असतात, तर निवडाचा असतो आपला रस्ता कोणचा आहे. तर आपलं घर सापडतं. तसं त्या वृत्तीला अंतर्मुख आज जावं लागते. ती 4 रस्त्यावर येत नाही. आज जाती, परमात्म्याला पाहती, अंतर्मुख होती. ही तिची भगवंताच्या प्रतीची भक्ती. कारण ती नंतर पुन्हा बाहेर येते, व्यवहार होतच राहतो. पण त्याचं ऐक्य होतं, नंतर व्यवहार वेगळा. त्याच्या भेदानंतरचा भगवंताचा आणि आपला भेद आहे, व्यवहार वेगळा. आणि भगवंताचा आपला ऐक्य आहे, नंतरचा व्यवहार वेगळा. नंतरचा व्यवहार अव्यवहार असतो, बाधित असतो, निर्विकार असतो, आणि तो व्यवहार कधीही आपल्याशी स्पर्श संबंध करीत नसतो. हा
व्यवहारिक अंतःकरण असतं ते भगवंताचं असतं आणि त्यामध्ये अद्वैत असतं आणि द्वैत असणारा व्यवहार हाच तो विकार आणि संशय आणि त्याला संशय विच्छेद म्हणतात. हा थोडासा विचारसागरचा विषय आहे. त्यावेळेस तुम्हाला सांगा आता हे संपल्यानंतर आपला विचारसागर घ्यायचा आहे. पण व्यवहारात दोन प्रकार असतात, एक व्यवहार एक अव्यवहार्य स्थिती. अव्यवहार स्थिती ही बोधानं होती, व्यवहार स्थिती अविद्येमुळे असते. अविद्येमध्ये बुद्धीचा आणि मनाचा बुद्धीचा आणि जगताचा शब्दाचा क्रोधाचा गुणाचा संबंध असतो. पण अव्यवहार स्थितीमध्ये व्यवहार होत असतो, जसं अलिप्त असते आणि संबंध विसराचा असतो आणि ते निर्विकार नसतो, ती अव्यवहार स्थिती असते. तिथं जगत असून मिथ्यात्व असतं, कारण बाधितान वृत्ती असते, कारण जगताचा बाध करून ईश्वराची समरस असते, त्याला म्हणतात बाधितान वृत्ती. आपल्याला अद्वैताचं काही शब्द माहित नाही, कारण अध्ययनाच्या द्वारे वैदिक भाषा सगळी खुल्ली केलेली असते. जसं ज्ञानेश्वरीमध्ये एक एक शब्द जेव्हा बुद्धीला निवडता येतात तर ती अद्वैत स्थिती असते. कारण 56 भाषेचा केला असे विस्तार, भवार नवी नावं उभारली, तिथे 56 भाषेचा विस्तार आहे आणि 56 भाषा कळल्यानंतर ते शब्द टच होतात आणि बुद्धीला ती ओवी समजू लागते आणि अज्ञान समाप्त होतं. तेच भगवंताचं दर्शन तेव्हाच होतं. 56 भाषेचा केला असे विस्तार, भवार नवी नाव उभारली. म्हणजे भवातून ती नाव जशी पाण्यात चालती तसं बोधातली नाव ही बुद्धी त्यामध्ये बसून ज्ञानाकडे जाती. त्या ईश्वर ज्ञानाची नौका आहे, भवार नवी नाव आणि ती ईश्वराकडे जाती. ती नाव त्या जीवाला ईश्वराकडे नेती, त्याला म्हणतात भवार नवी नाव उभारली. खूप शब्दाची भावार्थ काही प्रमाणपणे त्याचा भावार्थ आपल्याला समजत नाही ना, आपण डगमगतो. आता भाजी कोणती करायची होती आपण डगमगतो ना, हे करा. त्यावेळेस आपण थोडं थांबतो आणि विचार करतो. तसं बुद्धी थांबते आणि विचार करते ना. भवार नवी नाव उभारेल, गीता अलंकार नाव नाही, नाव ज्ञानेश्वरी त्याचं रूपक आहे. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, काय सांगा बरं अर्थ याचा काय येते? आपण पाठ केलं, वाचलं म्हणजे समजलं, उमगलं, जाणलं असं भावार्थ नाहीये. नाही, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, काय शब्द आहेत ते? ह्याच्यामध्ये अभंग आपल्याला लागू होतो की तुम्हाला ते प्रमाण सांगते आता मी, म्हणजे तुम्हाला ते दोघांचा समन्वय लागेल आणि ते शब्द तुम्हाला उमजेल. तर कसा उमजेल? तर त्याच्यामध्ये एक प्रमाण आहे, ऐका. शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, ज्ञानाबाई चे चरणी, शरण एका जनार्दनी. सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची लहरी. ती लहरी हे सांगा तुम्हाला सांगते, मग समोर लावून देते. सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची लहरी, ज्ञाना बाई अलंकापुरी, ज्ञाना बाई अलंकापुरी. लहरी, आता त्या लहरीकडे बोललेली मी आता तुम्हाला पहिलं प्रमाण दिलं. कितीच लहरी ती, मग ही पण लहरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, आता सुखाची लहरी प्रगट केली. समन्वय आहे की नाही? खूप छान माऊली. मग सगळ्या सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. अलंकापुरी म्हणजे आनंदी, आनंदी म्हणजे ज्ञानाबाई बसली आणि ज्ञानाबाई म्हटलंय तिला, आई म्हटलंय, कारण आईमध्ये सुख अत्यंत असतं आणि ती आई जास्त सुखाला देते. पितापाशी सुख असतं पण दिसत नसतं, पण आईचं सुख हे जास्त. आई म्हणलेले अगोदर लक्ष्मी रमण म्हणलाय, लक्ष्मीला जास्त आणि नंतर गोविंद आहे. लक्ष्मी रमण गोविंद, पार्वती पती शिव हर हर. म्हणून तिला आई म्हणलंय. आता ज्ञानाबाई अलंकार, कारण माऊलीचं पद दिलं ना त्याला संतांमध्ये. एका संताला आई म्हटलं नाही, पण माऊलीला आई म्हटलंय. माऊली
ज्ञानेश्वर नाव आहे त्याला माऊली म्हटले, हे समन्वय कधी विचार केला कोणी? माऊली ज्ञानेश्वर आणि त्यांना आई, नाव ज्ञानाई. बरेच आमच्या परभणीत घरावर ज्ञान आई हे नाव आहे, बरेच घरावर. म्हणजे ती आई पण आहे, ज्ञान देणारी पण आहे, ब्राह्मस्थिती करून देणारी आहे, प्रेमळ बी आहे, कृपळ बी आहे आणि जगतावर सुखाची सावली करणारी बी आहे. म्हणून सुखाची लहरी म्हणजे ते सुगम स्थान आहे, ते स्थान म्हणजे माऊलीचं आहे. तिथून सुखाच्या लहरी आहेत आणि त्या लहरी बुद्धीत आल्यावर ती बुद्धी पण माऊलीकडे जाते, जगाकडे नाही. म्हणून सर्व सुखाची लहरी. ते अभंगाचा भावार्थ आहे. आणि वृत्ती वृत्ती काय कळतं का तुम्हाला? वृत्तीचं काय शिकलो आता? अध्यात्म आपण काय दिलं बेसिक पाया बुद्धीला? काय दिलं? अद्वैत मकरंद वाचा, अद्वैत सिद्धी वाचा, गीत पंचदशी वाचा, कळत तुम्हाला. स्वानुभूती तर डोक्यावरून जात. त्याला सांगता सांगता बोलू लागले तो गेला. अरे स्वानुभूती ही अनुभूतीची रीती आहे, तिथे बुद्धी सदित होती. मग अंतकरणाचे स्वभाव भिन्न असतात, त्या स्वभावाचा आणि अनुभवाचा काही संबंध देणे नसतं. म्हणून ते विवर्त करावं लागतं ना. विवर्तवाद कळतं का? पूर्वरूपाचा त्याग नव्हता, रूपांतरण भान होणं, तो विवर्त आहे. तोच बनलाय पण असा बनलाय, त्याचं ते स्वतःच भान टाकलंच नाही. तो स्वतः तिथं आहेच आहे. जग दिसलं ते खोटच आहे. देहाचा संबंध हा भ्रमच आहे आणि त्याची ओळख हे ज्ञानच आहे, त्याची प्राप्ती ही अनुभूतीच आहे आणि त्याच्यामध्ये राहणं ही आत्मस्थितीच आहे आणि त्याला सोडणं हे देहस्थिती. साष्टांग दंडवत माऊली. वैदिक भाषा आहे, रटपण आहे, न रटपा. ही मांडणी आमच्या गुरुचीच आहे. आपलं काय जी घडी बसवली ते हमेशा म्हणायची मोक्षाची घडी बसवा, अंतःकरणाची स्थिती बदला, अविद्या बाहेर काढा, ब्रह्मस्थितीत धरा. बुद्धीमध्ये अविद्या आहे का, विद्या आहे का, मोह आहे का, काय ते बघा, शोधा, तपासा. आणि तसं करता करता तुम्ही कोणत्या स्थितीत आहे ते बघा. तुम्हाला म्हणते राडे गुरुजी माझे परम गुरु असे बरेच होते. मग त्यांच्याकडे गेल्यानंतर आम्ही हेच चिंतन करायचं की तुम्ही कोणत्या ग्रंथात आहेत, कोणत्या अवस्था, कोणता तुम्हाला लागला ग्रंथ, कोणता. आता अमृतानामध्ये 10 येत प्रकरण आहेत. मग कोणत्या प्रकरणात? मग त्या प्रकरणात सांगा आम्हाला. ते बोलायचे, सांगायचं आहे 5 प्रकरण सांगायचं ना विषय मांडायचा, बोलायचा काय चुकलं ते सांगायचे, त्यांच्यासोबत मी बोलायचे. म्हणजे असा ओहापोह करणं म्हणजे खंडन मंडन असतं, चुकलं. ह्याच्यामधून आपला पक्क होतं विषय. एकदा आम्ही बसलो ना, आम्ही गुरुभाऊ म्हणतो आम्ही, तर आमचा जायचो सप्त्याला, असं बसायचो. ऐक्याची स्थिती उत्पन्न होती, भेदाची निवृत्ती होती आणि तो अभेद अवाच्य जी स्थिती बनती, निर्व्यवहार, निर्व्यापार, निर्विकार, हे अमृतानुभवाचे शब्द आहेत. निर्व्यवहार, निर्व्यापार, निर्विकार, अवाच्य स्थिती तिथे मांडलेली, त्याचा ओहापोह केलेला आहे. कुठं? अमृतानुभव. तुम्हाला एक प्रमाण तिथं मागं बोलता अमृतानुभव सांगत होते, परत तुम्हाला बोलते एक वाक्यामध्ये की मुक्त मोतियाचा मोह करून जीविता सद्गुरु निवृत्ती अंध. दुसऱ्या प्रकरणातले आम्ही ते 4 तुम्हाला हमेशा सांगते, कारण गुरुजीचा प्राणप्रिय ग्रंथ म्हणजे अमृतानुभव. आमच्याकडे सप्त्यामध्ये हर एक बाई अमृतानुभवाचं पारायण करते, हर एक बाई अमृतानुभवाचं पारायण करते, म्हणजे करतेच. कारण अध्ययनच लागतं, वाचन नाही. संतापाशी जाऊन त्यांची संहिता ऐकून, त्यांच्या सोबत राहून, त्यांच्या लहरी आत घेऊन जेव्हा आपलं अंतःकरण इतकं प्रगल्भ बनतं आणि बोधामध्ये रमतं, देहात ते नसतं, ते अंतःकरण ईश्वरामध्ये समर्पित असतं. ते महावाक्याच्या ज्ञानानं. आणि जे आज तुम्हाला वाद सांगितले ना मी, विवर्तवाद, दृष्टीसृष्टीवाद, सृष्टीदृष्टीवाद, अवसदेकवाद, बिंबवाद, प्रतिबिंबवाद, हे सगळे वाद ते लावून देतात. ही बैठक बसवते, अंतःकरणाची बैठक बसली जाते आणि मोक्षाची घडी स्थिर होती आणि वृत्ती निवृत्त होती. ती आत्मज्ञानाची रीती. अज्ञानाची वृत्ती निवृत्त होतीच ना, पण वृत्ती निवृत्त झाली तर दृष्टी काकड्यामध्ये अभंग आहेत ना. वृत्ती निवृत्त झाली जनन दिसे दृष्टी, मी माझी भुललो गा, दीप पतंग
पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले विषय सुख नाशिवंत सीता ते मीरा कोंदाले ज्ञान दृष्टी हरपाली दोन्ही नेत्र आनळे धर्म जागो सदेवांचा जो बापर उपकारी. उपकार करणारे संतच आहे. ज्ञानदृष्टी हरपलीच आहे. मला ज्ञानाचा डोळा नाहीच आहे म्हणून तुझ्यासोबत मी आलो. मला ज्ञानदृष्टी द्या आणि अज्ञानाचा बात करा. वृत्ती निवृत्त करा ती अज्ञानाची आहे. संबंध ईश्वराचा करा तो देहाचा आणि मला बोध करा आत्मत्वाचा कारण आत्मा आहे. हे त्यांना शरणागत करून ज्ञानाचं दान मागणे. म्हणून अध्ययनामध्ये वृत्ती जागी होती आणि वाचनामध्ये पुण्य होतं. कळण्यामध्ये त्वच कळणं होतं आणि अज्ञान संपत. ज्या क्षणाला वृत्तीतलं अज्ञान संपत तो क्षण वृत्ती ईश्वरामध्ये समर्पित होती. त्याचं नाम महावाक्याचं ऐक्य तत्वमसी महावाक्य हे बोध पर्यंत आणि 3 वाक्य अभ्यास पर्यंत ब्रह्मास्मी अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म या अभ्यास पर्यंत आणि तोच मी हे ऐक्य पर्यंत गुरुच्या बोधातून तुम्हाला तू तोच मी तत्वमसी तत्वम असी. याचा भारी विस्तार आहे. भयानक तुफान विस्तार आहे त्याचा. ततच सांगायचे काका तत्वमसी कळायला लिहून द्यायचे छापून द्यायचे कागद छापायचे सगळं करायचे. तळमळ आणि तळमळमध्येच खरी निष्ठा असते. तोच कृपाळ असतो. म्हणून त्याला श्रोत्रिय म्हणजे वेदाचं चिंतन करायला पाहिजे. ब्रह्मनिष्ठ म्हणजे अनुभूती आली पाहिजे आणि कृपा तळमळ धारित साधं का देता आलं पाहिजे. हे 3 गुण ज्याच्यापाशी तो ब्रह्मयुक्त असतो. ज्याच्यापाशी नाही तो मग काही ज्ञानरूपाचा असतो. मग तो वैरंगातला बघतो काही पण. मग ते कटक तुम्हाला कुठं कळतं ते की ब्रह्मनिष्ठ कोण आहे कृपाळ कोण आहे श्रोत्रिय कोण आहे नजर नाही. मग कुठलंही गिऱ्हाईक कोणापाशी जात आहे. आता आजकालचं जीवनाचं हे रहस्य आहे. हे मान्य नाही तुम्हाला तुम्ही नका करू. आम्हाला करायचे का नुकसान करणार ब्रह्मस्वरूपाची भक्ती करणारं अभेदाचं दर्शन करून देणारं आणि आपलं आयुष्य तपमय करणारं आणि वेदाचाच रस्ता धरणारं ते ब्रह्मनिष्ठ असतात. त्याला दुसरा विषय नसतोच कधीच नाही. हिऱ्याचा व्यापारी काचकुरी उदत नाही. कासार हा काचकुरी का चिकतो आणि हिरा चिकतो. म्हणजे दोन्हीचा डिफरन्स कळून घ्या. कोण काचाकडे आणि कोण हिऱ्याकडे समजत नाही ना आपल्याला. आता आपला विषय चालू. तो विषय म्हणजे की एक प्रश्न होता की तू देह नाहीस देहाला पाहणारा. माझं घर म्हणतोस माझा डोळा म्हणतोस मी डोळा म्हणत नाहीस म्हणजे तू त्याहून भिन्न नाहीस. माझा डोळा माझं घर माझा हात माझं घर माझी गाडी हे त्यांचे प्रमाण आहेत ना आपल्याला सांगावं लागतं ना. मग माझी गाडी म्हणताना तू गाडीवर भिन्न नाहीस. मग माझा देह म्हणताना तू पण त्यावर भिन्न नाहीस. मग तू त्यावर भिन्न नसतो मग कोण आहेस. मग तू आत्मा आहेस तू देहात आहेस. हे उत्तर दिलं त्यांनी. तू देहाहून भिन्न आहे. अगं हे विषय तर सुंदर आहेत ना पंचकरणाचे. फार अजब की जे आपण कधी ऐकलंच नव्हतं. मग आपला शॉक लागतो. मग मी देह नाही असतं थोडं वाटतं पुन्हा देह वाटतं. आपलं चिंतन कसं हसत खेळत आहे. म्हणजे काही उपलब्ध रूपक सांगून काही उदाहरण देऊन काही दत्तांत सांगून नंतर विषय घेऊ. मग तू मी गाडी म्हणत नाही मी डोळा म्हणत नाही माझा डोळा म्हणतो. ज्या अर्थी माझा डोळा म्हणतो तो डोळ्यावर भिन्न आहेस तर माझा देह म्हणतोस तर देहावर भिन्न आहेस. मग भिन्न ते मी कोण तुम्ही सांगता. मग तू आत्मा आहेस. पण तू सांगितलं काय कठीण काय. सांगितलं तसं आता पण नजर नाही खरी गोष्ट आणि नजर नव्हती. हे शब्द बी नाही नजर बी नाही कळलं तर नाहीच नाही. म्हणून आता हे शब्द मला आवड जातात. शब्द आवडतात अनुभूती किती आवड असते. कठीण आहे खूप. म्हणजे एका धरून बसतो एकाला धरून बसतो बसतो की नाही. हा पुन्हा तेच ते त्या चक्रव्यूहात गेल्यानंतर तो बाहेर आला का अभिमन्यू आला का तसं तुम्ही चक्रव्यूहात बसता. तुम्हाला बाहेर येतात तुम्हाला लोक मारतात खटाखट खटाखट एक इंद्रिय कापतात. मग तुम्हाला कापून असतात ते बाहेर येतात जातात तुम्ही पण तिथंच राहतात. बाहेर पण या ना मग बाहेर या. तसं देहाहून तो भिन्नच आत्मा आहेस. ते आपलं जे विधिलिखित आपलं जे आहे आपल्या आपण केलेल्या कर्माचं फल आहे ते जीवी समोर आलं ते पुन्हा एक असते तुझ्या असू दे माझ्या असू दे. देवानं पण भोगून दाखवलंय ना वनवास. रामाला काय वनवास होता की नाही.
12 वर्ष. आणि अर्जुनाला काय होतं? काय होतं? पुन्हा अज्ञातवास 1 वर्ष आणि पुन्हा कळालं की पुन्हा 12 वर्ष. किती जण आत टाकलं तुझ्या ऑफिस. अज्ञातवास तुमची जर ओळख झाली तर मला पुन्हा 12 वर्ष वनवास. मग तसं तुमचं जे खातं आहे तसं समोर येते. पण तुम्ही तुमचं खातं लोकांच्या माथे आदळतात. लई लोक चुकते. त्याची येत नाही ना. हे कशासाठी आले? उलटी चांगले प्रतिकूल चांगले अडकत नाही यांच्यात माणूस. चांगले तू का म्हणले ते बरं झाले ते गाडी दिवाळी म्हणले का तू बाबा पांढर बरं झालं बाईक मिळली म्हणले की नाही. कळत नाही म्हणून आपला अधिकार कमी पडतो. आता तू देहान भिन्न आत्मा आहेस तर कसा आहेस उदाहरण देऊन सांगितलंय. आता आपला विषय होता की डोळा कान नाक तोंड इत्यादी इंद्रिय आपल्या खिडक्या आहेत. थोडं घेते मग. डोळा कान नाक हे काय खिडक्या. पण तुम्हाला कळालं माग जावं वाटते मला पुढे जात वाटत नाही. हा डोळा नाक कान हे काय देहाच्या खिडक्या म्हणजे अजून वरती बाहेर नाही. हे काय छान रूप बघा. इतकं छान मन इतकं स्तब्ध होतं ना. डोळा नाक कान हे काय देहाच्या खिडक्या. व ऐका पुढं वाटते का खिडकी ग? नाही वाटत. माझं वाटतं डोळा माझा किती सुंदर आहे हरणासारखा आहे काढून ठेव डबीत. माझे डोळे सुंदर आहेत. बर काय काय सुंदर आहे म्हटलं बघ. चला 5 मिनिट राहिले आपले. आता मीटिंग बंद होते आपली नाही काय. डोळा नाक कान तोंड इंद्रिय आतल्या खिडक्या आहेत. त्यातल्या खिडक्या इकडे घरावर गवत उगवते तिकडे देहावर केस उगवतात. सांग कुठं केस नाही ते चौकडे देहावर केस उगवतात घरावर गवत उगवत. आता आशा देहरूप घराचा द्रष्टा तो आत्मा हे विषय होता लास्ट. आशा ऐकले घराचा द्रष्टा तो आत्मा हे ओळख पाठच करा आणू तुम्ही शपथ. म्हणजे काय बेसिक आहे एक लॉजिक आपला कळायला पाहिजे. आशा देहरूप घराचा हे रूप घर आहे तुमचं. आशा देहरूप घराचा तो द्रष्टा जो तू आत्मा. ऐका घराचा द्रष्टा अधिद्रष्टा आहे. मग जो तो आत्मा अधिद्रष्टा म्हणते. आता आत्मा म्हणते तर थांबते सुंदर आहे पुढे जाईल. अगं पुढे वाचून झालं मला हे लागत नाही का. पण त्याच मला काही कळालं नाही तर जाऊन काय करू. नाही दोन शब्द सांगतो एक तू ऐकला का खरं महत्वाचं आहे. पहिल्यांदा काय म्हणते सद्गुरुनाथ की देहरूप घराचा द्रष्टा. आता 3 शब्द घेऊ. देहरूप घराचा द्रष्टा 3 गोष्टी. मग जो द्रष्टा आहे ना तो तू आत्मा आहे ना. एकदा द्रष्टा घेतला एकदा आत्मा घेतला. आधी काय म्हणले जो घराचा देहरूप द्रष्टा जो तो आत्मा. मग आधी द्रष्टा का बोलले आणि तो त्यानंतर आत्मा का म्हणलं याचं विवेचन तुम्हाला करता येईल नाही जमत. सांगता येईल का म्हणजे भिन्न शब्द का घेतले. ह्या देहरूप घराचा द्रष्टा ठीक आहे. म्हणजे तुम्ही अभ्यास कमी पडता तुम्हाला हे वाक्य मानताच येत नाही पुन्हा म्हणून तिथे थोडस तुम्ही जगमग म्हणजे कन्फ्युज होता घाबरता. शब्द पडतायत नाही वाक्य पाठवत नाही आणि नेहमी ते वेदांतात पाठांतर शोकायचं काहीच नाही. पाठांतर शोकायचं कारण जसं शाळेमध्ये प्रश्न उत्तर देतो तो विषय कळतो आणि तो विद्यार्थी पास होतो आणि त्याला पुढच्या वर्गात त्याला जाता येतं. तसं तुम्हाला पुढच्या वर्गात म्हणजे भगवंताच्या घरात जाता येतं. ह्या घर पाहिलं ते पुढचं. पण कुठं कळतं तुम्हाला की आपण ज्या प्रक्रिया पाठ केल्या आमच्याकडे पाठांतर करून घ्यायचे लय बोलायचे चिडायचे का पाठ त्या दिवशी पाठच घेत नव्हते. अनुवाद नाही केला तर नाही पाठ नाही घेत म्हणायचे घेतच नव्हते ते. आम्ही बसायचो ज्यांचा अनुवाद झाला आम्ही थांबायचो. त्या 25-30 बायका करायच्या. मला राग यायचा भागून तर मी अनुवाद साधनच बंद केलो. त्यांना कळालं राग आले तुम्ही आज अनुवाद नाही जायचं. 25 बायका कसं जायचं म्हणजे आपण देहरूप घराचा द्रष्टा. देहरूप म्हणले देहरूप घराचा द्रष्टा जो तू आत्मा तो तू देह नाहीस.
जो तू आत्मा तू देह नाहीस. उत्तर दिले की नाही? तेव्हा सांगितलं मग मी कोण आहे सांगा मग मला. तू देह नसतं मी कोण आहे? मग ते तू आत्मा आहेस. ह्याच्यामध्ये का आले तू उत्तर दिले? तुम्हाला काल दिलं नव्हतं उत्तर, मी सांगितलं नव्हतं याचं विश्लेषण सांगितलं नव्हतं. मग त्याने म्हणलं देह नाहीस तू, मग मी कोण आहे? तू आत्मा आहेस. असा आहेस. सुंदर दिलं उत्तर. काय छान दिलं होतं त्याला. देहरूप घराचा द्रष्टा तो तू आत्मा आहेस. जो तू ते तू. शब्द पकडचा तुम्ही इथे शब्द पडतो सौदाचा पडतात पकडतात. देहरूप घराचा द्रष्टा जो तू ते तू आत्मा आहेस. आता द्रष्टा आणि आत्माचा डिफरन्स सांगतो मला ऐका. काय त्यांनी तर डबल सांगावं लागतं मला. मग द्रष्टा का म्हणले आधी आत्मा का बोलले नंतर? ह्याच्यामध्ये तुम्ही मला शंका करताय, तुम्हाला कळत नाही सध्या सुरुवात आहे. तर एखाद्याने म्हणलं असतं आधी द्रष्टा म्हणले मग आत्मा का म्हणले. हे तुमचं शंका येणं भाग आहे ना माझ्या. पण तुम्ही मला कळतच नाही कोणी. मला असं तुम्ही मला भांडावं विचार. आता कुणी समोर विचारतच नाही. कळत नाही तेवढं. आता सुरुवात आहे आणि तेवढं 12 वर्षानंतर आपण चिंतनात राहत नाही तर आपली तपस्या होऊन आपल्या बुद्धीमध्ये एक प्रगल्भता तयार होती. अधिकार आहे. मग संशय येतो, मग आशय कळतो, मग बुद्धी प्रवीण होती, मग पुढे जाते म्हणजे त्याला पाहते. जगाला पाहणं वेगळं, त्याला पाहणं वेगळं. 2 गोष्टी त्याला मी नंतर कोण सांगते. आज कसं कुठे फिरायचं नाही. उशिरा जाऊ आपण. आज पुढे जायचं मला तर जायचं. ते तो आत्मा जे तो आत्मा आहेस. मग आता द्रष्टा कशाला म्हणले ना आत्मा का बोलले हे तर तुम्हाला संशय लागेल ना. तुम्हाला आला नाही तर आम्हाला घ्यावं लागतो अंगावर. माय म्हणते बापा त्याला पुढच्या शाळेत टाका. मग कुठं म्हणलं कोण? तुम्ही म्हणल्यावर मराठी सारी कुठं म्हणतेस? एवढे तरी म्हणल्यावर म्हणते हो. आता ऐका. अगोदर ते देहरूप करायचा जे तू द्रष्टा ते तू आत्मा. मग जे तू द्रष्टा आहेस ना. द्रष्टा का म्हणले? द्रष्टाला आणतो म्हणून. तुला द्रष्टा आहे वाटतं म्हणून. आणि द्रष्टा का म्हणले? तुला कळालं म्हणून. द्रष्टाचं रूपच कळणं रूप आहे. कळणं हा आत्मा आहे आणि व्यवहार करताना द्रष्टा आहे आणि दिसणारं दृश्य आहे. ह्या जगाचा संगम आहे. साष्टांग कोटी कोटी प्रणाम. इतकं सुंदर आहे बाबा. पण त्याच्यातून बाहेरच तुम्हाला मागत म्हणलं कुठेतरी एक निवांत एकांतात राहावं. कुठला विषयच नको. फक्त चिंतन, ग्रंथ, आपण, आपली स्थिती काही नको. कारण थोडस जरा दूर राहिलं एकांतात राहिलं तर आपली स्थिती बघता येते ना. हे पुन्हा पुन्हा धोंडे दगड बघ लागतात. हे व्यवहार आपल्याकडं हवी होतो आणि मग आपले विचलित दशा होती, विचलित वृत्ती होती. ते व्हायला नाही पाहिजे. आपला दृढ भाव झाल्यावर विचलित होत नाही. अदृढ असल्यावर विचलित होती. ते कशी होती नंतर बघू. आता द्रष्टा पाहायचं. द्रष्टा त्याला का म्हटलंय? तू आत्मा. 2 शब्द आहेत ना आत्म्याला. एक द्रष्टा एक आत्मा. मग एखादी माय लाडकी म्हणते पिंटी आहे. तुझं पिंटी आहे का? पण पिंट्या म्हणला का नाही? मग तसं द्रष्टा म्हणला की नाही? पिंट्या आहे का ना? तो आहे का द्रष्टा? का बनला? प्रेमामुळे पिंट्या बनला, व्यवहारामुळे द्रष्टा बनला. साष्टांग दंडवत माऊली. सहज आलं. खूप सोपं भाऊ. खूप. मग तुम्हाला हेच सांगावं लागतं ना हलक्या कारण तुमचे पहिला पाऊल आहे. वेदांतामध्ये पहिला पाऊल आहे ना. काय करणार? मग असं हलक्या तुम्हाला पुढे न्यावं लागतं ना. एक गोल काढ, त्याला शेंडी लाव. एक झाला. ते गोल काढलं, त्याला शेंडी म्हणलं. लाव शेंडी त्याला. मग एक म्हणायला. इथून सुरुवात आहे आम्हाला. किती अवघड असतो शिकवायला. सोपं आहे का? नाही. शिकवायला सोपं आहे. थोड्या शिकवायला तिथे न्यावं लागतं ना तिथपर्यंत. आता ऐका. देहरूप घराचा जे तू द्रष्टा. हे शब्द 3 आहे. देहरूप घराचा जे तू द्रष्टा. त्या घरात असतो. माझे तू ते हे शब्द लक्षात ठेवा. पुन्हा नाहीये माझ्या मनावर पंच जे तू ते तू. आता पुन्हा पंचकरण गेलं का नाही माझ्या मूड होते. मी विचार सांगा डायरेक्ट कनेक्शन विचार सांग.
हे पक्कावं लागतं, हे होऊ लागतं, म्हणजे मजबूत व्हावं लागते. आता देहरूप घराचा द्रष्टा ते तो आत्मा. अगोदर देहरूपाचा का म्हणलं? कारण देहामध्ये व्यवहार करायला तोच आत्मा त्या वृत्तीला ज्ञान करून देताना द्रष्टा होतो आणि तेव्हा त्याला दृश्य कळतं. कळताना त्याला कळतं, तुम्ही म्हणतात मला कळतं. मला कळतं म्हणलं की बंधन आहे आणि त्याला कळून दिलं म्हणजे मोक्ष आहे. कळायला का डिफरन्स? इथे सूक्ष्म अवस्था आहे बुद्धीची. जेव्हा आपण म्हणतो मला कळालं, म्हणत नाही का चाचणी कळाली, मला शिराळे येतो, मला हे कळतं चाचणी कळतं म्हणतो. चाचणी कशाची. तस जेव्हा तो द्रष्टा बनतो ना, परमात्मा द्रष्टा बनतो, कारण त्याला बनावं लागतं. कारण व्यवहाराला तो जेव्हा व्यवहार करताना वृत्तीला संबंध करतो तो, पण संबंध रहित तो असतो, संबंध मायेचा असतो. माया ही वृत्ती आहे, वृत्तीने त्याचा संबंध केला आहे, त्याच्या संबंधाने त्याची शक्ती हिच्यात आली आहे आणि व्यवहार करताना तो त्याचा संबंधी झाला आहे. संबंध होताना तो कळताना द्रष्टा बनून त्याच्या सत्तेनं तिला कळतं, त्याच्या सत्तेनं तिला कळतं. त्याची सत्ता म्हणजे द्रष्टा आहे, कळणं म्हणजे वृत्ती आहे, दिसणं म्हणजे जगत आहे. हे सगळं वृत्ती खोटी, दिसणं खोटं, व्यवहार खोटा आणि त्याच्या संबंधानं जे कळालं तो द्रष्टा मोठा, तो मी आहे. हे जेव्हा कळतं तर निश्चय होतो, जगत भाव जातो, आत्मभाव येतो, तो आत्मा आहेस असं तिला जाणीव होती. वृत्ती निवांत होती, व्यवहारातून अलग होती, स्वरूपामध्ये एकनिष्ठ होती आणि व्यवहाराची वृत्ती होती. हे खरी स्वरूप स्थिती. त्याच्यात नाही बघ ना तू, मी सांगतो तुला बघ सुंदर याच्यापेक्षा छान सांगतो, ह्याच्यापेक्षा छान सांगते, म्हणजे सोपं आणि सहज येतं बसल्यावर येतो आपोआप येतो. हे पक्क बसलेले जातं कुठं नाही जात. चांगला मागलचं मी थांबते, आपला टाइम संपलाय. कुंडली आपण लिहिलंय बघा, काय चुकलं सांगते, चला बोला पटापटा. लिहिलं नाही का? नाही माऊली, नाही लिहिलं मी पण नाही, म्हणजे थोडंसं कन्फ्युजन झालं, लक्षात येईना गेलं तर लवकर, त्याच्यामुळे लिहिलं नाही. प्रेरणा नाही का? तू लिहिलं का प्रेरणा? हो लिहिलं मग. हो मग अशा देहरूप घराचा द्रष्टा तो आत्मा, तो देहच नाही तर देहापासून वेगळा. म्हणजे आवाज थोडस रेंज मध्ये. दृश्याला पाहणारा, दृश्याला जाणणारा तो द्रष्टा असतो. त्या दृष्टाला कळतं. द्रष्टा आणि आत्मा यांचा संगम असतो. जेव्हा बोध येतो तेव्हा दृढ भावानंतर वृत्ती विचलित होत नाही. व्यवहारासाठी तो द्रष्टा बनतो. ज्ञान करून देण्यासाठी आत्मा हा द्रष्टा होतो आणि तो कळून देतो. व्यवहाराचं ज्ञान त्याला होतं, त्याच्यामुळे झालं हे ज्याला कळतं ते त्याला मोक्ष म्हणतात. आणि जो म्हणतो मलाच कळालं म्हटलं तर तिथं बंधन तयार. परमात्माच द्रष्टा बनतो. व्यवहारात तो वृत्तीला संबंध करतो, त्याचा संबंध प्रत्यक्ष नसतो. मायेमुळे त्यांचा संबंध होतो, त्याची शक्ती तिच्यात येते आणि तो दृष्टा होऊन कळणं मायेचं होतं. कळणं तेच दिसणं, वृत्तीला त्याची सत्ता असते. व्यवहार हा खोटा असतो, द्रष्टा हा मोठा असतो. तिथे जगतभाव जातो, आत्मभाव प्रकट होतो आणि व्यवहारातून वृत्ती निवृत्त होते. म्हणजे व्यवहार हा बाधित होतो, बाधितान वृत्ती होते. ती स्वरूप स्थिती आहे. तू ते बघा, तू द्रष्टा ते तू आत्मा, हे तरी कुठे विषय मांडला नाही मांडला. देहरूप घराचा जे तू द्रष्टा ते तू आत्मा, इथून सुरुवात असते ना बेसिक. मग जे तो ते तो, जे म्हणताना द्रष्टा आहे आणि ते म्हणताना आत्मा. सूक्ष्म जाऊ लागता नो. आता तिनं भरपूर काय लिहिती, पण काय एवढ्या वेळेस लिहिणं होत नसतं. एवढ्या वेळा तिला काय चुकवून मी म्हणू शकत नाही. एवढं मात्र घेतलं भरपूर, पण जेव्हा सुरुवात होती विषयाची, तिथं टॉपिक मांडता आला तर पुढचा विषय सहज लागतो. आता घ्यायचं किती, माझं बोलणं विस्तार खूप असतं,
तेवढं त्यांच्या हातावर लिहण झालं पाहिजे ना त्यांना तरी. आणि हे ऐकता ऐकता निघून जातं तेवढं पकडता येत नसतं पुन्हा. वारा येते, शब्द म्हणजे वाऱ्यासारखाच नाही, विघरतो आकाशात विघरून जातो. शब्द आकाशाचा गुण आहे, तो उत्पन्न होतं ते तर त्यातून उत्पन्न त्यात विघरतो. म्हणून त्यामुळे तो पकडणं हे आपलं फार वैभव आहे, तेवढं पकडता येत नसतं. तर मग देहरूप घराचा जे तू द्रष्टा ते तू आत्मा आहे असं उत्तर दिलं. मग अगोदर आपल्याला वाटतं मी देह आहे, मग द्रष्टा बनवलं आणि आत्मा सांगितलं. मग द्रष्टा का सांगितलं तू, देहरूप घराला द्रष्टा का म्हणले, तर ह्या देहाच्या घरातून वृत्तीचे उत्थान होतं आणि जेव्हा व्यवहारात ती वृत्ती जाती तर तिला संबंध ईश्वराचा असतो ज्ञानामध्ये आणि संबंध देहाचा असतो अज्ञानामध्ये. हा विषय सांगतो तुम्हाला उद्याच्या चिंतनामध्ये. हा विषय मांडायला मला कमीत कमी 15 ते 20 मिनिट लागतात. हे सूक्ष्म मला आता लिहून काढ, मला आतून यायले हे तिथं मांडते माझे करून देतात. हे मांडायचा विषय नसतोच एवढा. हे काय कुठे लिहिलेलं कोणत्या ग्रंथात सिद्धांतात कुठं नसतं. ते आतून उद्भूत होतं ते तुमच्यासाठी असतं. बाप कमवतो पोरासाठी, आई जगती लेकरासाठी, तंत असतात जगासाठी आणि बोध असतो मुक्तीसाठी. एवढंच मला सांगता येतं, मला बाकी काहीच कळत नाही. आतून येतं मी देत, मी पण नाही. अगदी खरंय भाऊ मोरे सर, हेच खरंय. काय कसं सांगू तुम्हाला, हे आतून जे यायला मला पुन्हा मांडता पण येत नाही. मग तुम्हाला कसं कबूल करते, जी पहिली रचना होती त्याचा मांडता येईल का मला, नाही. तू म्हणली तुझंच खरंय, तू बोलली तुला सांगताय मला मन दिसत. आणि जेव्हा पॉईंट मन शांत होतं ते असं होत नाही. ते विषय नाही होत नाही, नाही जाता निघून वाऱ्यासारखं. श्री गुरु